हा सगळं राज्य एका जागेवर गोळा करील, जिनं मुश्किल करीन धनंजय मुंड्याच्या टोळीचं. हसण्यावर घेऊ नको भाऊ, बिथरायला लावू नको मला. मी नाही सहन करू शकत आहे. नाही नाही, मी पाय पडणार आहे, मला वर चढता येत नाही, मी आजारी आहे. मी वर कसं जायचं मला प्रश्न. पण मी त्यांना हात जोडले, येतो बोलले, ते चक्कर आली म्हणले, येतो बोलले, शब्द दिलाय येतोय म्हणून. येतील येतील, मी पुन्हा पुन्हा विनंती करतोय त्यांना. ते कलेक्टरांना फोन लागतोच बघा रे. दादा तुम्ही विनंती करताय, मात्र सरकारच्या वतीने कोणीच विनंती करत नाही त्यांना, प्रशासन विनंती करत. षडयंत्र दिसायले, षडयंत्र दिसायले मोठं. आता तरी षडयंत्र दिसायले. ते मराठ्यांचे खून जरी पडले तरी आम्ही गोड बोलून ते सरकार म्हणून जिरू, तुम्ही खून करत राहा, आम्ही सरकार म्हणून जिरू असं वाटायला लागलं. मेडिकल पथक तरी जाऊ द्यावं त्यांना, उपचाराची गरज आहे. अरे माणूस महत्वाचा रे, तुम्ही असं बघायची भूमिका नाही घेऊ. मला नाही आवडत. आपल्या लेकरू लय महत्वाचं, लेकरू लय महत्वाचं. फोन लावा रे. सरकारने कुणीतरी फोन करून विनंती करा, कमीत कमी एक मेडिकल पथक वर गेलं तर त्यांच्यावर उपचार होते. सरकारने कुणीतरी शब्द द्यायला पाहिजे हो त्यांना, लेखी कळवायला पाहिजे सरकारने. एवढं मूर्खावणे सरकार नाही चालवायला पाहिजे. मगरुरीत कधी सरकार नाही चालवलं पाहिजे. ज्यावेळेस मगरुरीत माणूस चालतो एखादा, किंवा एखादा व्यक्ती मगरुरीत मस्तीत माझाच चालतो ना, त्यावेळेस त्याला ठेप्याला आणलं जातं. तसं सरकारने मगरुरीत मस्तीत नाही वागायला पाहिजे. शेवटी किती मोठी यंत्रणा असली तरी जनतेपुढं टिकायची नाही मुख्यमंत्र्यांची, हे त्यांच्या काय मला वाटतं लक्षात बसा नाही वाटतं. नाही टिकायची त्यांना. काय आता राज्य चलबिचल करायचं का काय मुख्यमंत्र्याला, फडणवीसला? असं वाटत नव्हतं मुख्यमंत्र्यांकडून असं होईल, पण अवघड आहे भैया. हॅलो हॅलो, स्पीकर ऑन करा. अरे बाबा मी हात जोडतो बाबा तुम्हाला, मला वर येता आहे ना हो. स्पीकर ऑन करा. आम्हाला माणूस लय महत्वाचा आहे. हो ना, बरे आहे तब्येत, त्याला त्यांना डॉक्टर पाठवू द्या ना एखादा वर. मग डॉक्टर येऊ द्या ना एक वर. जाऊ दे, ते सरकार फिरकार तिकडं मसन वाट्यात. ते नाही बोलत का फोनवर? ते सरकार मरू द्या तिकडे. अरे एवढा मोठा मराठा आहे ना, यांचं चिन्ह मुश्किल करून टाकाल राव. मी तुमच्या कुणाच्या कुटुंबाला धक्का लागल्यावर, आरोपी सुटल्यावर तुम्ही खाली या बरं. मी रात्रीच सांगितलं होतं ना मी येतो म्हणून. मी रात्रीच म्हणलो ना तुम्हाला की येतो मी, इथं आवडतो तिकडे निघून. मला येऊच तर या खाली या. ते सरकार फरकार बघून घेऊ. येईल ते त्याने शब्द द्यायचे, ते षडयंत्र करत असते ना एखादी सरकार. आहे ना एवढा मोठा मराठा समाज. आम्हाला तुमच्या कुटुंबाला गरज आहे हो तुमची लई. ते भयाचं स्वप्न साकार करायचं आहे, या काला नाही सोडणार. यांचं जिनं मुश्किल करून टाकेन. तुमच्या कुटुंबाला काय झालं, आरोपी सुटला ना, जिनं मुश्किल करेन यांचं. या बरं या, तुम्ही खाली या. सरकार फिरकार जाऊ दे तिकडे, ते मसन वाट्यात. कशाचे पोलीस कशाचे अधिकारी कशाचं काय असतं बघू. आपल्या पद्धतीनं आपण घेऊन या कसं घ्यायचं. या बरं खाली या बरं प्लीज. नका रे, मला लय उभा राहत आहे ना, मला वर येता येत नाही त्याच्यात. हॅलो, चक्कर आले, येतो म्हणे, पाणी पितो, येतो म्हणजे. जाऊ दे, ते सरकार फिरकार तिकडे मसन वाटत. पोलीस प्रशासनाला माहिती असताना त्यांनी टॉवरवर चढणार म्हटल्याच्या नंतर या ठिकाणी काही गाड्या किंवा जाळी अशा प्रकारची सुविधा उपलब्ध असणं गरजेचं आहे. जसं काही दिसत नाही तशा. बरोबर 95-20-40 11. षडयंत्र कळाला आता कळालं. आता मराठी जागे झाले आजपासून राज्यात. कळाला आता न्याय मिळणार नाही.
संतोष भैयाला हे सिद्ध झालं आता. मी आतापर्यंत हे शब्द बोललोच नाही, हे सिद्ध झालं आता भैया. संतोष भैयाला न्याय मिळणार नाहीये हे सिद्ध झालं. न्याय आम्हालाच घ्यावा लागेल, न्याय आम्हाला घ्यायला लागेल. कारण इथं घ्यावं लागेल म्हणजे नेमकी काय आता? बघू घेऊ. शेवटी नाविलाज कशाला म्हणते, नाविलाज शेवटी कशाला म्हणते. जिथं आता अपेक्षाच भंग झाल्या, ज्या मुख्यमंत्र्याकडून अपेक्षा होत्या कुटुंबाला, समाजाला, माझ्या मराठी शांत होत्या राव राजे. एवढे सोपे नाहीत मराठी. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.